डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील रामदास उर्फ म्हातारबा हनुमंता शेंडगे यांचा 11 जूनला वयाच्या 67व्या वर्षी निधन झालं. त्यांचा दशक्रियाविधी आज पार पडलाय. यावेळी तांबडे महाराजांचं प्रवचन पार पडलं. स्वर्गीय रामदास शेंडगे हे शिक्षक म्हणून संगमनेर अमृतवाहिनी कॉलेजमध्ये कार्यरत होते. तर शिक्षणासोबतच त्यांनी मेस व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे चालवला. 1/6/1990 साली शेंडगे यांचा जन्म झाला. गावाकडे शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून त्यांनी शिक्षण घेत शिक्षकाची पदवी मिळवली. विद्यार्थ्यांना घडवताना आपल्या कुटुंबाकडे देखील त्यांनी लक्ष देत स्वतःची मुलंही चांगल्या प्रकारे घडवलीत. त्यांच्या पश्चात मुलगा सतीश आणि नितीन, मुलगी वैशाली, भाऊ, पुतणे, नातू असा मोठा परिवार आहे. तीर्थरूप स्वर्गीय श्री रामदास उर्फ म्हातारबा हनुमंत शेंडगे, राहणार साकूर, मांडवे बुद्रुक यांचे दुःखद निधन 11/6/2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तर त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली होती ती 1980 पासून अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी मेस हा व्यवसाय गेले 20 ते 25 वर्षापासून कंटिन्यू करत होते. त्यातून आमच्या सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत होता. त्या उदरनिर्वाहासोबत त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्यात मी पुण्याला चांगल्या उच्च कंपनीमध्ये आज परचेस मॅनेजर म्हणून काम करतोय. तसेच माझा भाऊ हा BVG ग्रुपमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करतो. माझी बहीण आहे, ती पण मोठ्या हुद्द्यावर आहे. कंपनी आहे त्यांची ईगल सर्व्हिसेस म्हणून पुण्यामध्ये मोठी कंपनी आहे. त्या असे सर्व आम्हाला शिक्षा करून त्यांनी आमचा सांभाळ केला. हा सांभाळ करून त्यांनी नातेवाईक असतील, आमचे भाचे, त्यांचे भाचे, पुतणे या सर्वांना त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण करून त्यांचे वैवाहिक त्यांना मदत केली. वैवाहिक जीवनात सुद्धा त्यांना मदत केली. हे सर्व करत असताना आमच्या वडिलांना 2021 मध्ये म्युकर मायक्रोसिस हा आजार झाला. तर म्युकर मायक्रोसिसची झुंज घेत जवळपास 6 ते 7 वर्ष त्या आजारासोबत आम्ही झुंज घेतली. ते झुंज घेत असताना मी, भाऊ, आमची बहीण आणि आमचा संपूर्ण शेंडगे परिवार या सर्व परिवाराने आम्हाला मदत करत जवळपास आम्ही 90 लाख रुपयेपर्यंत त्यांना खर्च करून 6 वर्ष त्यांना हे ईश्वराने दिले. आणि त्याच्यानंतर हा 11/6/2026 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. त्यासाठी आम्ही त्यांच्या स्मरणार्थ आमचे साकूर, मांडवे बुद्रुक ही जी शाळा आहे, ग्रामपंचायत ZP सदस्याची जी शाळा आहे, त्या शाळेसाठी 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्कूल बॅग आणि वह्या पुस्तकांचे वाटप केले आहे. आज दशक्रिया विधीनिमित्तानं स्वर्गीय रामदास उर्फ म्हातारबा हनुमंता शेंडगे यांच्या स्मरणार्थ मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.